नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी मांदेली फ्राय। आणि या व्हिडिओमध्ये मांदेली साफ करण्यापासून तर ती बनवण्यापर्यंत फ्राय करण्यापर्यंत कंप्लीट रेसिपी दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी अर्धा किलो मांदेली मासे घेतलेले आहेत, तुम्ही हवे तेवढे घेऊ शकता। तर आता यांना साफ करूयात। तर सगळ्यात आधी त्यांचं जे डोकं आहे ते काढायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये जी घाण असते ती काढून घ्यायची आहे। मांदेली हा खूप छोटा मासा असतो, त्यामुळे त्याच्यात जास्त अशी काही घाण नसते। आणि त्याच्यासोबतच तर अशा पद्धतीने त्याचं डोकं आणि त्याच्या आतली घाण काढून घ्यायची आहे। सोबतच थोडेसे पंख वरती आहेत ते देखील काढून घ्यायचे आहेत। तर अशाच पद्धतीने सगळी मच्छी आपण साफ करून घेऊयात। हे मासे नदी किंवा मिठाच्या पाण्यात असतात, त्यामुळे त्यांच्या अंगावरती खूप असं क्षार गोळा होतं, तुम्ही बघू शकता। हे अशा पद्धतीने त्यांच्या अंगावरती क्षार असतं, तर ते देखील चांगल्या पद्धतीने चोळून असं काढायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली मांदेली एकदा धुवून झालेली आहे, म्हणजे त्याच्यातली घाण आणि ते सगळं काढून झालेलं आहे। अजून याला 2 वेळेस आपण धुणार आहोत, जेणेकरून त्याच्यावरती जी काही घाण असेल ती सगळी निघून जाईल। तर आता यांना फक्त हलक्या हातांनी असं चोळून घ्यायचं आहे आणि 2 वेळेस धुवून घेऊयात। तर हे मासे चांगल्या पद्धतीने धुवून झालेले आहेत। तर आता यांना फ्राय करण्यासाठी पुढची प्रोसेस करूयात। तर आता यांच्यावरती अर्धा किंवा 1 लिंबू असा पिळून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यावरती काही असे मसाले घालूयात, जसं की 2 चम्मच लाल तिखट पावडर घालूयात। जर आणखी तिखट हवं असेल तर क्वांटिटी वाढवू शकता। 1 चम्मच धना पावडर, 2 चम्मच गरम मसाला घालून घेऊयात। आता इथे घालूयात 1 चम्मच मालवणी मसाला, 1 चम्मच फिश फ्राय मसाला आणि आता चवीनुसार मीठ घालूयात आणि सर्व काही एकत्रित करून घेऊयात। सर्व काही चांगल्या पद्धतीने एकत्रित करून झाल्यावरती हे बाजूला ठेवून फिश चांगली अशी कुरकुरीत करण्यासाठी त्याच्यासाठी लागणारं कोटिंग तयार करून घेऊयात। तर एका प्लेटमध्ये अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे, त्याच्यासोबतच अर्धा वाटी मक्याचं पीठ घ्यायचं आहे। मक्याचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। आणि आता याच्यात देखील काही मसाले घालूयात, जसं की लाल तिखट पावडर 1 चम्मच, मालवणी मसाला 1 चम्मच आणि सोबतच गरम मसाला 1 चम्मच आणि याच्यात देखील अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। आणि आता हे सगळे मसाले आणि कोटिंग एकत्रित करून घेऊयात। आणि आता केलेल्या कोटिंगवरती एक असे मासे ठेवून त्यांना हे कोटिंग लावून घ्यायचं आहे। अशीच प्रोसेस सगळ्या माशांसाठी करायची आहे।
मांदेलीवरती कोटिंग लावून झाल्यावरती गरम अशा तेलात एक एक मासे सोडून त्यांना चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे, डीप फ्राय करायचं आहे। चला तर मग अशाच पद्धतीने सगळे मासे फ्राय करून घेऊयात। तर मांदेली फ्राय होत आहे तोपर्यंत तुम्ही देखील करून घ्या चॅनलला सबस्क्राईब, दाबा बेल आयकन, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चांगल्या पद्धतीने मीडियम फ्लेमवरती ठेवून त्यांना तळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते क्रंची होतील, कुरकुरीत होतील आणि खायला देखील मस्त लागतील। बघा तर मग कसे एकदम पटकन असे तयार झालेले आहेत आपले पापडासारखे कुरकुरीत मांदेलीचे मासे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची मांदेली फ्राय कशी झालेली आहे कमेंट्समध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।